डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर येताच विविध निर्णयांचा सपाटा लावलाय, ज्यामुळे अनेक देशांना धडकी भरली आहे। त्यातीलच एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे नागरिकत्व मिळवण्यासाठी कठोर नियम लागू केले आहेत। त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही अमेरिकेच्या नागरिकत्वापासून दूर राहावं लागणार आहे। परंतु आता डोनाल्ड ट्रम्प यांनी गोल्ड कार्ड योजना आणली आहे। या योजनेअंतर्गत श्रीमंत व्यक्तींना अमेरिकेचे नागरिकत्व घेणं सोपं होणार आहे, कारण त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत। मग नेमकी गोल्ड कार्ड योजना काय आहे, डोनाल्ड ट्रम्प यांची यामागे काय खेळी आहे का, हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय रुतम मराठी। डोनाल्ड ट्रम्प यांची गोल्ड कार्ड योजना काहीशी पूर्वीच्या EB-5 म्हणजेच ग्रीन कार्ड योजनेसारखी असणार आहे। EB-5 योजनेअंतर्गत परदेशी नागरिकांना अमेरिकेतील व्यवसायात गुंतवणूक करून नागरिकत्व मिळवता येत होते। आता गोल्ड कार्ड योजनेअंतर्गत जगभरातील श्रीमंत व्यक्ती $5 दशलक्ष म्हणजेच जवळपास 43 कोटी रुपये भरून अमेरिकेचे गोल्ड कार्ड विकत घेऊ शकतात। हे गोल्ड कार्ड विकत घेणाऱ्यांना अमेरिकेचे कायमस्वरूपीचे नागरिकत्व दिले जाणार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले। तसेच गोल्ड कार्डच्या माध्यमातून ग्रीन कार्ड प्रमाणे लाभ मिळू शकतील असं देखील ट्रम्प यांनी स्पष्ट केले। म्हणजेच गोल्ड कार्ड धारकांना अमेरिकेतील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्याचा अधिकार मिळू शकतो। तसेच अमेरिकन नागरिकांप्रमाणेच अमेरिकेतील आरोग्य सेवांचा लाभ घेता येतो। अशा अनेक अमेरिकन सेवा गोल्ड कार्ड धारकांना मिळू शकतील। अर्थातच आता अमेरिकेचं नागरिकत्व पैशानं विकत घेता येणार आहे। या योजनेची सविस्तर माहिती ट्रम्प पुढील आठवड्यात जाहीर करू शकतात अशी माहिती समोर येते। आता ट्रम्प यांचा यामागचा प्लॅन काय असू शकतो, तर ट्रम्प यांनी स्वतः गोल्ड कार्ड विषयी बोलताना म्हटलंय की श्रीमंत लोक अमेरिकेत आल्यास त्यांना इथले कर भरावे लागतील, इथल्या लोकांना रोजगार द्यावा लागेल आणि या योजनेमुळे अमेरिकेला याचा फायदा होईल असं ट्रम्प यांनी स्पष्ट म्हटलंय। तसेच श्रीमंत लोक अमेरिकेत आल्यास त्यांच्या श्रीमंतीमध्ये आणखी वाढ होईल आणि ते अधिक यशस्वी होतील असं देखील ट्रम्प यांनी म्हटलंय। अर्थातच ट्रम्प यांनी केवळ मोठे गुंतवणूकदार व्यवसायदार अमेरिकेत आणण्यासाठी शक्कल लढवून गोल्ड कार्ड योजना आणल्याचं दिसते, ज्यामुळे अमेरिकेतील जनतेला जास्तीत जास्त रोजगार मिळेल आणि अमेरिका जागतिक पातळीवर सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल। ट्रम्प यांनी सत्तेवर विराजमान झाल्यापासून ज्या काही हालचाली केल्या आहेत, ट्रम्प जे काही निर्णय घेत आहेत ते सगळे अमेरिकेला जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी हे तर नक्कीच। ट्रम्प यांच्या या गोल्ड कार्ड योजनेविषयी तुम्हाला काय वाटतंय, तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी रुतम मराठीला आता सबस्क्राईब करा।